नमस्कार मंडळी. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची जी आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक जबरदस्त आणि खरंच दिलासा देणारी बातमी आहे. तुमचं ते वाट बघणं आता संपलं आहे, कारण हप्ता कधी येणार याची पक्की तारीख आता आपल्या हातात आहे. चला याबद्दल सगळी माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, अगदी बरोबर. तुम्ही कितीतरी दिवसांपासून वाट पाहत होतात, पण आता ती प्रतीक्षा संपली आहे. पीएम किसान योजनेबद्दल एक अशी पॉझिटिव्ह बातमी आली आहे जी ऐकून सगळ्यांना नक्कीच हायसं वाटेल. आणि ती सर्वात मोठी बातमी ही आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची तारीख फायनली म्हणजे अखेर ठरलेली आहे. ही खरंच एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ओके, तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, ज्याची सगळेजण वाट पाहत आहेत की नेमकी तारीख कोणती आहे, किती वाजता पैसे येणार आणि रक्कम किती असणार आहे. तर ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये लिहून ठेवा. 13 मार्च 2026. हो, हीच ती तारीख आहे ज्या दिवशी पीएम किसान योजनेचा तो बहुप्रतीक्षित 22वा हप्ता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आणि रक्कम ती असणार आहे नेहमीप्रमाणेच 2000 रुपये. जेवढे पण पात्र लाभार्थी आहेत त्या प्रत्येकाला ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. म्हणजे मध्ये कोणीही मध्यस्थ नाही. आणि फक्त तारीखच नाही तर वेळ सुद्धा आता निश्चित झाली आहे. 13 मार्च रोजी संध्याकाळी बरोबर 5 वाजता स्वतः पंतप्रधान हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. बरं, हे जे पैसे वितरित होणार आहेत त्यासाठी खास कार्यक्रम पण आयोजित केलाय. चला त्याचे डिटेल्स काय आहेत ते बघूया. तर असं आहे, 13 मार्च 2026 हा दिवस पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. आणि याच कार्यक्रमाचं निमित्त साधून आसाममध्ये होणाऱ्या एका प्रोग्राममधून पंतप्रधान स्वतः हा हप्ता देणार आहेत. आणि हो, याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणजे अधिकृत सूचना लवकरच जारी होईल. ठीक आहे, म्हणजे पीएम किसानचं तूर सगळं क्लिअर झालंय. पण मग आता सगळ्यांच्या मनात एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न येतोय. तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं काय झालं. चला त्याबद्दल पण जाणून घेऊया. तर इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची तारीख कन्फर्म झाली आहे, पण दुसऱ्या बाजूला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख मात्र अजूनही पेंडिंग आहे. म्हणजे ती अजून जाहीर झालेली नाही. एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी, अनेक जण असं म्हणतायत की पीएम किसान सोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता पण येईल. पण ही फक्त एक शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल अजून सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले महत्त्वाचे पॉइंट्स एकदा पटकन रिकॅप करूया आणि पुढे काय होऊ शकतं यावर एक नजर टाकूया. तर सगळ्यात महत्त्वाचं, पीएम किसानचा 22वा हप्ता 13 मार्च 2026ला संध्याकाळी 5 वाजता जमा होईल. रक्कम असणार आहे 2000 रुपये. दुसरी गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेची घोषणा अजून बाकी आहे. त्याबद्दल जशी काही नवीन माहिती येईल आम्ही ती तुमच्यापर्यंत नक्की पोचवू. आणि हो, जाता जाता एक इंटरेस्टिंग प्रश्न. विचार करा, जर का दोन्ही योजनांचे हफ्ते एकाच वेळी आले तर शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पैसा थेट दुप्पट होईल, नाही का? यावर नक्की विचार करा आणि पुढच्या अपडेटसाठी आमच्या सोबत रहा. धन्यवाद. अशाच महत्त्वाच्या आणि नवीन अपडेटसाठी, त्याचबरोबर सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आणि गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी आपल्या योजना दरबार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.